स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। बंगळुरू इथं होणाऱ्या आशियाई व्हॉलीबॉल गर्ल कॅम्पसाठी 31 मुलींची निवड करण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून 3 मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये मोहोळच्या नागनाथ विद्यालयाची माजी विद्यार्थिनी शिवाली संजय कुंभार हिची या कॅम्पसाठी निवड झाली आहे। तिचा सन्मान नागनाथ विद्यालयाचे प्राचार्य बागवान आणि सर्व शिक्षक वृंदाच्या वतीनं करण्यात आला। शिवाली कुंभार हिनं 14 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता। तसंच 2023 मध्ये 19 वर्षीय गटातून राष्ट्रीय स्पर्धेत भारतात दुसरा क्रमांक मिळवला होता। सध्या ती भारती विद्यापीठ पुणे इथं शिक्षण घेत आहे। 5 जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर रेल्वे विभागाच्या वतीनं पर्यावरण जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। याचाच एक भाग म्हणून सोमवारी 3 जून रोजी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय रेल्वे कार्यालय, सोलापूर रेल्वे स्थानक, विभागीय रेल्वे कार्यालय या मार्गावर या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मेजर सुनील काकडे यांनी एकूण 28 वर्षे मिलिटरीमध्ये नोकरी केली। त्यामध्ये त्यांनी त्यांचे चांगले आणि वाईट असे आलेले अनुभव त्यांच्या ग्रुपमध्ये शेअर केले। तसंच कर्मवीर ग्रुपच्या वतीनं त्यांच्या बॅचमधील 1 जून ज्यांची जन्मतारीख आहे अशा एकूण 16 जणांचा वाढदिवस त्यांचे माजी वर्ग शिक्षक सपाटे, मोहोळचे शिंदे तसंच सर्व वर्गमित्रांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भगवंत मोहोळे यांनी केलं। श्री आणि सौ माही हा चित्रपट भागवत थिएटरमधील ई स्क्वेअर चित्रपटगृहात शुक्रवारी प्रदर्शित झाला। या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होत आहेत। या चित्रपटाची मोफत तिकीटं शुक्रवार, शनिवार आणि रविवारी जान्हवी कपूर फॅन्स क्लबच्या माध्यमातून तन्वीर शेख, कौशल शिंदे आणि मित्रपरिवाराच्या वतीनं सहकुटुंब सहपरिवार रसिकांना मोफत देण्यात आली आणि हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला। या सर्व कार्यक्रमांचं नियोजन धीरज खंडारे यांनी केलं। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी: 6 लोकांनी शिवीगाळ मारहाण करून जबरदस्तीनं दहशत माजवून मोहोळ येथील मेवात धाब्याजवळ वॉशरूमसाठी थांबलेल्या रोहित उर्फ कुणाल बाळासाहेब गडहिरे वय 20 राहणार वाणी चिंचाळे तालुका सांगोला यांच्या ताब्यातील 16,38,598 रुपये किमतीचे सुहाना मसाल्याचे बॉक्स आणि पाकिटं, 20 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, एक मोबाईल असा एकूण 36,68,598 रुपये किमतीचा मुद्देमाल टेम्पोच्या ड्रायव्हरला खाली खेचून डाव्या बाजूनं बसलेल्या आरोपीनं ड्रायव्हिंग करून इतर आरोपी एका कारमध्ये बसून निघून गेले। आयशर टेम्पोमधील GPRSच्या मदतीनं टेम्पोचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली। हा टेम्पो पडसाळी ते दारफळ कच्च्या रस्त्यावर निर्जन स्थळी मिळून आला। यामध्ये आयशर टेम्पोसह सागर भुजंग पवार राहणार गावडी दारफळ याला पकडण्यात पोलिसांना यश आलं। इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले। अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत हे करत आहेत। नवी पेठ परिसरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत वातानुकूलित सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे। सध्या या परिसरात सार्वजनिक शौचालय बांधकाम बेकायदेशीरपणे सुरू आहे। दरम्यान सोमवारी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी नवी पेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांसमवेत या परिसराला भेट देऊन बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली। या बांधकामाला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला असून मूळ इमारतीचं सौंदर्य यामुळे जाणार आहे। या इमारतीच्या सौंदर्याला कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी। पालिका आयुक्तांनी या परिसरात सुरू असलेलं बेकायदेशीर शौचालयाचं बांधकाम त्वरित बंद करावं, अन्यथा जन आंदोलन छेडू असा इशारा सुरेश पाटील यांनी दिला। महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला
यांच्या तत्वांचा जागर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक 8 आणि 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेतील पीटरबर्ग फोनेक्स या शहरात होणार असल्याची माहिती जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या परिषदेसाठी सोलापुरातील किरीटेश्वर मठाचे स्वामीनाथ स्वामीजी, जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, महिला जिल्हाध्यक्ष राजेश्री थळंगे, लिंगायत समन्वय समितीचे सकलेश बाबुळगावकर यांनी शुभेच्छा दिल्या। सोलापूरचा रहिवासी असलेल्या तेजस वेणुगोपाल गाडी या विद्यार्थ्यानं पुण्यातील नामवंत अशा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT या कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी BTech परीक्षेत IT विभागात प्रथम क्रमांक पटकावला। त्याला या परीक्षेत CGPA मध्ये 9.56% इतके गुण मिळाले। कॉलेजकडून त्याला सिल्व्हर मेडल देऊन गौरवण्यात आलं। त्याचं शालेय शिक्षण सोलापुरातील व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण वालचंद्र शास्त्र महाविद्यालयात झालं। पत्रकार वेणुगोपाल गाडी यांचा तो पुत्र असून या यशाबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय सदस्य केतन शहा हे होते। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील, संतोष बंब, पुणे हेड ऑफिस स्मार्ट गर्लच्या संचालिका मेघना देसाई, कर्नाटक राज्यातील मालिनी, नागपूरचे नितीन पोहरे, विभागीय अध्यक्ष प्रवीण कुमार बलदोटा, उपाध्यक्ष अभिनंदन विभूते, सचिव रवींद्र गांधी, जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे, महिला जिल्हाध्यक्षा माया पाटील, विभागीय अध्यक्षा सुवर्णा कटारे, हद्दवाड विभागाचे अध्यक्ष अशोक भालेराव, महिला अध्यक्षा पंकजा पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स।